नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, जर तुम्ही CSC VLE असाल तर तुमच्यासाठी डाक मित्र बनण्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. नवीन पोर्टल जे आहे ते आज लॉन्च करण्यात आलेले आहे. या पोर्टलमध्ये तुम्ही पार्सलचं बुकिंग करू शकता, स्पीड पोस्टने सुद्धा पाठवू शकता आणि हजारो रुपये तुम्ही यामधून कमवू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये नक्की रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि पार्सलचं बुकिंग कसं करायचं असतं, पार्सलचं बुकिंग केल्यानंतर नक्की काय करायचं असतं या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डाक मित्रच्या पोर्टलवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. dakmitra.csccloud.in. वेलकम टू CSC डाक मित्र पोर्टल अशा प्रकारे इथे दिसेल तुम्हाला. इथे खाली तुम्हाला कंटिन्यू विथ कनेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे CSC VLE आहेत त्यांचं इथं जे आहे ते लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमची इथे ID दिसेल आणि इथे कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर तुमचं इथे तुम्ही ID दिसेल, तुमचं तुम्ही कुठे राहता, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ॲड्रेस, तुमचा शॉपचा ॲड्रेस दिसेल, तसेच स्टेट आपलं दिसेल, इथे पिनकोड दिसेल. त्यानंतर तुम्हाला फॅसिलिटी डिस्क्रिप्शन विचारेल. जिथे जिथे पोस्ट ऑफिस आहेत तिथे जे काही गावाची नाव असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जे तुमच्या जवळ आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आणि प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लोकेशन निवडून प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला DOP म्हणजेच फॅसिलिटी डिस्क्रिप्शन जे असते ते इथे सक्सेसफुली तुमचं लिंक झालेलं आहे तुमच्या CSC IDला असं दाखवण्यात येईल. अशा प्रकारे तुम्हाला हे लॉग इन होईल. लॉग इन केल्यानंतर वेलकम टू CSC डाक मित्र. इथे तुम्हाला बुकिंग तुम्ही किती केल्या, टुडेज बुकिंग किती झालेले आहेत ते दिसणार आहे आणि टोटल अमाऊंट किती अमाऊंटची बुकिंग केली हे सुद्धा इथे तुम्हाला दिसणार आहे. तर इथे लेफ्ट साईडला तुम्हाला बुकिंगचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तसेच इथे बुकिंगची प्रोसेस जी आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तरी आपण समजून घेऊयात. बुकिंग झाल्यानंतर इथे तुम्हाला नक्की काय करायचं असतं हे पण समजून घेऊयात. लेफ्ट साईडला, राईट साईडला बुकिंगची हिस्ट्री आहे, लेफ्ट साईडला ट्रॅकिंग आहे. बुकिंग केल्यानंतर जो आर्टिकल ID मिळतो तो आर्टिकल ID इथे टाकून त्याचं ट्रॅक करू शकता. तसेच तुम्ही इथं रिपोर्ट जे आहे ते रिपोर्टसुद्धा पाहू शकता. तर इथे हे ऑप्शन आहेत हे तुम्ही इथे संपूर्ण पाहू शकता. आता नक्की याची बुकिंग कशी करायची, तर इथे लेफ्ट साईडला बुकिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डोमेस्टिक टाईप आहे जे की सेंट फ्रॉम आणि सेंट टू अशा प्रकारे दिसणार आहे. जो कोणी सेंडर असेल त्याचं नाव इथं येणार आहे, जो कोणी पार्सल सेंड करणार त्याचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर सेंड टू, ज्याला पार्सल डिलिव्हर होणार आहे म्हणजेच तो रिसिव्हर असणार आहे, तर रिसिव्हरचं नावसुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे. रिसिव्हरचं नावसुद्धा टाकल्यानंतर खाली तुम्हाला पिनकोड विचारला आहे आणि इथे तुम्हाला सेंट म्हणजे जो सेंड करणार आहे सेंडर आणि जो रिसीव्ह करणार आहे तो सेंड टूमध्ये असणार आहे. तर सेंडर आणि रिसिव्हरची माहिती तुम्हाला इथे एकदम बरोबर भरायची आहे, जे की तुम्ही पार्सल इथे बुकिंग करणार आहे. तर सेंडर आणि रिसिव्हरची माहिती एकदम व्यवस्थित टाकून घ्या. आपण इथे डेमो फॉर्म जो आहे तो इथे बघतोय, तर इथे पिनकोड टाकायचा आहे. राईट साईडला सुद्धा तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड जसं टाकेल तसं स्टेट आणि सिटी इथे ॲटोमॅटिकली येणार आहे. जे काही सेंडचं आपण टाकाल तसंच जे रिसिव्हर असेल त्या रिसिव्हरचं सुद्धा इथे तुम्हाला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. सेंडर आणि रिसिव्हरचं पिनकोड टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली त्याचे स्टेट आणि इथे सिटी येणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेंडरचा मोबाईल नंबर विचारेल, त्यानंतर रिसिव्हरचा सुद्धा मोबाईल विचारेल. रिसिव्हरचा ईमेल ID असेल तर रिसिव्हरचा ईमेल ID तुम्ही टाकू शकता, अन्यथा सोडून देऊ शकता. तसेच जो सेंडर आहे त्याचा ईमेल ID टाकू शकता किंवा सोडून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला फुल ॲड्रेस विचारेल. जो की सेंडर असेल त्याचा ॲड्रेस इथे येईल, तसेच रिसिव्हर असेल त्याचा ॲड्रेससुद्धा इथे येणार आहे. तर सेंडर रिसिव्हरचा ॲड्रेस आणि बेसिक माहिती तुम्हाला इथं संपूर्ण टाकून घ्यायची आहे. सेंडर आणि रिसिव्हर नक्की कोण आहे हे तुम्हाला नक्की समजलं असेल तर खाली यायचं आहे. सेंडर आणि रिसिव्हरची माहिती टाकल्यानंतर आर्टिकल डिटेल्स म्हणजेच तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचं आहे का सिम्पल इथे रजिस्टर पार्सल करायचं आहे हे तुम्ही ऑप्शन जे आहे ते निवडू शकता. स्पीड पोस्टने पाठवायचं असेल तर स्पीड पोस्ट सिलेक्ट करा किंवा रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही रजिस्टर पार्सलवरती क्लिक करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला जे इथे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही जाऊन जे वेट असतं, जे किती ग्रॅममध्ये हवं त्यानुसार किती चार्जेस असतात ते इथे दिलेले आहेत. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जे आहे ते किंमत त्याची किती आहे ते सगळे चार्जेस तुम्ही इथे वाचू शकता. तसेच जर तुम्ही खाली आला तर टोटल जे आहे ते किती वेट आहे ग्रॅममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. लेंथ जे आहे ते इथे तुम्हाला CM म्हणजे सेंटीमीटरमध्ये
लिहायची आहे. विड्थसुद्धा सेंटीमीटरमध्ये आणि हाईट जे आहे ते सुद्धा इथे सेंटीमीटरमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर हे सर्व जे आहे त्याचं जे काही पेमेंट असेल ते इथे घ्यायचं आहे कस्टमरकडून. कस्टमरकडून पेमेंट घेतल्यानंतर ते पार्सल घ्यायचं आहे. पार्सल घेतल्यानंतर जे काही पार्सल असेल त्याचा आर्टिकल आय डी जनरेट होईल. तो आर्टिकल आय डी इथे टाकून तुम्ही स्टेटस जे आहे ते चेक करू शकता. जे काही पार्सल असेल ते पार्सल तुम्हाला शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जमा करायचं आहे. तर अशा प्रकारे ही नवीन प्रोसेस होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.